नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। आज पण एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आजचा 4 हॅकचा व्हिडिओ आहे, लाईफस्टाईल व्हिडिओ आहे, जेणेकरून लेडीजला खूप उपयोगी येईल। तर व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तर कुठे जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तर कधी कधी काय होतं, आपल्या केसांमधून घामाचा खूप घाणेरडा वास यायला लागतो, पण वेळ नसतो केसांना शॅम्पू करायला किंवा कुठेतरी गडबडीत जायचं असतं। तर काय करायचं आहे, आपण जो मोठ्या दातांचा कंगवा वापरतो तो घ्यायचा आहे। तुमच्याकडे सेंट परफ्यूम असेल तर ते पण यूज करू शकता। मी इकडं करते गुलाब पाण्याचा उपयोग करायचा आहे। इकडे आपल्या मस्त कंगव्यावरती असे छान मोठे मोठे थेंब ह्याचे टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून कंगव्यावरती ते लागतील, किंवा तुम्ही कॉटननं पूर्ण कंगव्यावरही पसरू शकता। आणि तुमचा जो आवडतीचा परफ्यूम असतो तो पण तुम्ही ह्याच्यावरती लावू शकता कंगव्यावरती। बरं, हे रोज रोज करायचं नाही आहे, कधी तर ठीक आहे, आणि डायरेक्ट स्कॅल्पवर नाही तर खालचे जे आपले सुटे केस असतात त्यांच्यावर हा कंगवा फिरून घ्यायचा आहे। स्कॅल्पवर उपयोग करायचा नाही आहे, केव्हा तर केलं तर ठीक आहे, रोज रोज करणं केसांना हानिकारक आहे। तर ही अशी छोटीशी आणि उपयोगी टिप्स सांगितली आहे मी। तर चला ह्याच्यावरती चॅनलला लाईक करा। तर पुढची टिप्स आहे स्किनसाठी। तर तुम्हाला माहिती आहे का, एक ॲलोवेरा आणि एक विटॅमिन ई कॅप्सूल जर दोन्ही मिक्स करून चेहऱ्याला लावलं तर चेहऱ्यावरचा डलनेसपणा निघून जातो, ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स लवकर येत नाहीत चेहऱ्यावरती। तर अगदी हा छोटासा एक उपाय जर केला तर तुम्ही तुमच्या फेसवरच्या स्किनला ग्लोविंग, टवटवीत आणि तुकतुकीत ठेवू शकता। तर ही साधी सरळ सोपी ट्रिक आहे। ॲलोवेरा जेल असेल तरीही चालेल, त्याच्यामध्ये तुम्ही विटॅमिन ई तर हे आपल्या स्त्रियांसाठी वरदान आहे असं म्हणलं तरी चालेल, किंवा ग्लिसरीनसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून लावू शकता। तर मी आता हे जे डायरेक्ट मी काय केलेलं आहे, तोडूनच घेतलेलं आहे ॲलोवेरा। तर तुमच्याकडे जेल असेल तर थोडंफार जेल घ्या, हातावरतीच घ्या डायरेक्ट, आणि त्याच्यात विटॅमिन ई कॅप्सूल टाकून चेहऱ्यावरती सगळ्या बाजूला मस्तपैकी असं पसरून घ्या। आणि तसं पण आता उन्हाळा चालू आहे, ॲलोवेरा जेल थंड असतं हे सगळ्यांनाच माहिती। चेहऱ्याला एक प्रकारचा थंडावा मिळेल, चेहरा काळपट होणार नाही, किंवा जो डलनेसपणा चेहऱ्यावरती आलेला आहे तो निघून जाईल। डोळ्यांवरती पण थोडंसं मी असं लावून घेते आहे बघा। तर अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्यावरती ॲलोवेरा जेल लावून घेतलेला आहे मी। एक 10 मिनटं ठेवा आणि 10 मिनटाच्या नंतर ना चेहरा वॉश करून घ्या। चला तर मग पुढची टिप्स बघूया। बघा, छोटी किती, वेणी किती साधी सिंपल वाटते। तर आता ह्याला आपण मस्त एक छान सेलिब्रिटी लुक देऊया। तर तुमच्याकडे असे मोठे मोठे, साहजिकच आहे सगळ्या स्त्रियांकडे असे मोठे मोठे झुमके असतात। तर ही साधी सरळ सोपी टिप्स आहे, सगळ्या स्त्रियांना माहीत असेल। तर असं मस्त एकावर एक झुमके लटकून घ्यायचे आहेत, फिरक्या लावून घ्यायच्या आहेत। फक्त वरचा जो आहे थोडासा वाकडा करून घ्यायचा आहे झुमका, आणि असं केसांमध्ये छान मळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, हीच वस्तू तुम्ही ऑनलाईन घ्यायला गेला तर 500-600 रुपयाला मिळते। तर ही आपण घरात बनवू शकतो। चला तर मग पुढची टिप बघूया। गरमीचे दिवस चालू झाले आहे आणि आपण स्त्रिया रोज मंगळसूत्र गळ्यात घालतो, तर ह्याच्या ज्या फिरक्या किंवा हुक्क लुक्का असतात ते मानेवरी घासतात, चिडचिडपणा येतो। तर करायचं काय आहे, अगदी साधी सोपी सरळ आहे। माझ्याकडे इकडं कागदी चिकटपट्टी आहे, तुम्ही ट्रान्सलेट चिकटपट्टी पण घेऊ शकता, पण कागदी चिकटपट्टीचा काय उपयोग आहे की ह्याच्याने चिडचिड होत नाही, ते प्लास्टिकचे थोडेसे कडक असतात आणि ह्या माऊसुद्धा असतात। तर असं त्या हुक्कावरती चिकटपट्टी अशी छानपैकी रॅप करून घ्यायची आहे, जेणेकरून ते घासणार नाही, किंवा तुम्ही 12ही महिने असं वापरू शकता, घासणार नाहीत, आपल्याला कसलेही वणं पडणार नाहीत, किंवा कसलाही आपल्याला ह्याचा त्रास नाही। बघू शकता तुम्ही, नॉर्मल, हे बघा नॉर्मल असं दिसतं, किती काहीच नाही, एकदम कम्फर्टेबल आहे। तर चला मग ह्या गोष्टीवरती माझ्या व्हिडिओला लाईक करा। तर आजची व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणखी नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। बाय सगळ्यांना।